स्वामी, आज मी तुमच्यासमोर उभी आहे. पूर्वी जितकी मी घाबरत होते, आज त्यापेक्षा जास्त ठाम आहे. जेव्हा मी स्वामी सेवा सुरू केली, तेव्हा आधी माझे मन गोंधळलेलं आणि भीतीने भरलेलं होतं. मी विचार करायचे, मी सक्षम आहे का? मी सर्व काही करू शकेन का? पण हळूहळू माझ्यात बदल घडले. पहिला बदल लक्षात आला, माझं मन शांत झाले, भीती कमी झाली, निर्णय स्पष्ट झाले. मी आता प्रत्येक परिस्थिती समजून घेऊ लागले. दुसरा बदल म्हणजे लोकांच्या वेदना समजायला लागल्या. पूर्वी फक्त ऐकायचे, आज त्यांच्या वेदना जाणवायला लागल्या आणि मदत करण्याची इच्छा स्वतःहून वाढली. तिसरा बदल म्हणजे स्वतःवर विश्वास वाढला. सेवा करताना अनेक अडचणी आल्या, पण मी ठाम राहिले. भीती मागे राहिली आणि आतून बळ मिळालं. चौथा बदल असा झाला की कुठलीही अडचण आली तरी मी हार मानत नाही. मी उभी राहते आणि पुढे चालते. पाचवा बदल म्हणजे रोजचा आनंद. साध्या गोष्टीतही समाधान मिळतं. मन हलकं झालं, आयुष्य सुंदर वाटू लागलं आणि प्रत्येक दिवस नवीन शिकवण देतो. स्वामी, तुम्ही मला उत्तर दिलं नाही, पण अनुभवातून शिकायला दिलं. आज मला समजलंय की स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही, ती आत्मविश्वास, शांतता, बळ आणि जीवन समजण्याची प्रक्रिया आहे. आज मी उभी आहे. भीती नाही, गोंधळ नाही, फक्त ठाम विश्वास आहे. स्वामी सेवा म्हणजे विश्वास, आत्मविश्वास, शांतता आणि बळ. तुमच्यातही असेच बदल घडलेत का? कमेंट करून नक्की सांगा. जय श्री स्वामी समर्थ.